नमस्कार शेतकरी बंधूंनो, चला आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो। आपण बघू शकता आपल्या पाठीमागे 10 गुंठेच कांदा आहे मित्रांनो आणि 10 गुंठे कांदा मित्रांनो तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो। ठीक आहे, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता 10 गुंठे कांद्यामध्ये आपण कोणत्या पद्धतीने कांदा केला मित्रांनो तुम्हाला मी सांगणार आहे। मी आतापर्यंत 20-25 प्लॉट बघितले मित्रांनो। 20-25 प्लॉटमध्ये मित्रांनो मला एकही प्लॉट असा प्लॉट दिसला नाही आहे जो आपला प्लॉट आहे मित्रांनो। ठीक आहे मित्रांनो, शेतकऱ्यांची एक चुकी काय होती मित्रांनो, एक तर तुम्ही ठिबकवर केला कांदा तर तुमची ठिबकवर चूक होती, तुम्ही वाफेवर केला तर वाफेवर तुमची चूक होती मित्रांनो। आणि तुमची कशा पद्धतीने तुम्हाला कांदा लागवड करायची तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो। ठीक आहे, तुम्ही 3 पद्धतीने कांदा लागवड करता, एक पाण्यामध्ये लागवड करता, एक कोरड्यामध्ये करता आणि एक तुम्ही बेडवरती करता। ठीक आहे, आता पाण्यामध्ये लागवड करताना तुम्ही वाफेतच करता, त्यामुळे आणि त्यानंतर तुम्ही कोरड्यामध्ये जर लागवड केली तर तुम्ही वाफेमध्ये करता आणि बेडवरती लागवड करताना मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण बेडवरती कांदा केला आहे मित्रांनो। मी 25 प्लॉटमध्ये मला एकही प्लॉट असा दिसला नाही मित्रांनो, परत तुम्हाला सांगत आहे। आणि मित्रांनो तुम्ही बेडवरती कांदा करताना तुम्हाला कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणत्या तुम्ही चुका टाळल्या पाहिजे मित्रांनो। ठीक आहे, तर मित्रांनो इथं बघू शकता आपण बेडवरती कांदा करताना आपण काय केलं, याच्यावर 2 पाईप टाकले, 16-16 mm 2 पाईप आथरले मित्रांनो। ठीक आहे, पाईप आथरताना तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे मित्रांनो, की पाईप आथरताना समजा तुम्ही पाईप आथरताय तुम्हाला एक पाईप आथरायचा नाही, तुम्हाला 2 पाईप आथरायचे मित्रांनो। 16 mm 2 पाईप आथरायचे। आता 2 पाईप का आथरायचे मित्रांनो, एक पाईप का आथरायचा नाही, तुमचं एक पाईपने पाणी पोहोचत आहे पण तुम्ही तुम्ही 2 पाईप का टाकायचे मित्रांनो। ठीक आहे, तर मित्रांनो मी आत्तापर्यंत प्लॉट बघितले त्यातले जे समजा एक पाईप टाकलाय मित्रांनो, त्यांनी 20 mm चा पाईप टाकलाय, मोठा पाईप टाकलाय, पण त्यांनी काय होतंय मित्रांनो, तुमच्या माथ्यावरचा कांदा एकदम भारी दिसत आहे आणि खालचा कांदा एकदम तुमचा भारी दिसत आहे मित्रांनो। तुम्ही खत टाकताय किंवा खत सोडताय किंवा पाणी सोडताय ते काय होतं, पाणी जास्तीत जास्त पाणी वरती थांबतं आणि कमीत कमी पाणी खाली जात आहे मित्रांनो। तुम्ही आणि तुमचं काय होतं, उन्हाळ्यामध्ये पाण्याची शॉर्टेज असल्यामुळे तुम्ही थोडं पाणी देता, त्यांना थोडं पाणी देता, त्यामुळे तुम्हाला काय होतं वरती कांदा एकदम चांगला दिसतो आणि खालचा बाजूला बगलचा कांदा जो आहे मित्रांनो तो एकदम तुमचा बारीक आहे मित्रांनो। जर कोणी असेल व्हिडिओ बघत असेल असा तर तुम्ही स्वतःचा कांदा तुम्ही एक पाईप टाकला असेल तर तुम्ही बाहेर जाऊन निरीक्षण करा, तुमचा वरचा कांदा तुमचा एकदम भारी दिसत असेल आणि खालचा एकदम तुमचा छोटा असेल मित्रांनो। आता मित्रांनो जर बघितलं एक तुम्ही जर समजा 2 पाईप टाकले, 2 पाईप टाकल्याने काय होतं, पूर्ण पाणी बगलेपर्यंत खाली पोहोचतंय, वर पण भिजतंय आणि खाली पण पोहोचतंय। आणि मित्रांनो तुम्हाला काय करायचं, तुम्ही पाणी असेल तुम्ही सपाट लेवलला जमीन असेल तर 3 एवढा कांदा लागवड करताना, तर जर तुम्ही असं उतरता केलं आहे मित्रांनो, ठीक आहे, आपलं जे बघू शकता उतरतं जमीन आहे, उतरतं केलं तर काय होतं, तुम्हाला सगळा सारखा प्रेशर ठेवायचा मित्रांनो, तुम्हाला कमी जास्त प्रेशर करायचं नाही आहे, सगळा प्रेशर सगळा सारखा ठेवायचा, दाब ठेवायचा, तेव्हा तुमचं पाणी खाली जेवढं पडेल तेवढं तुमचं वरती पडेल। जर तुम्ही जास्त कमी दाब ठेवला तर तुमचं खाली जास्त पाणी पडेल आणि वर पाणी कमी पडेल, आणि तुमचं काय होईल, तुमचा कांदा जो खालचा कांदा चांगला दिसेल, वरचा कांदा तुमचा बारीक दिसेल आणि खूप डिफरन्स तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो। तर मित्रांनो तुम्हाला पुढची काळजी काय करायची आहे, आपण जी फवारणी केली आहे मित्रांनो, ठीक आहे, आपण जी फवारणी केली आहे ती कोणत्या पद्धतीने केली आहे, कोणती फवारणी केली आहे मित्रांनो, तुम्हाला काय करायचे, पहिली फवारणी करताना फक्त एक साधं बुरशीनाशक घ्यायचं आहे मित्रांनो, कोणतं पण एक बुरशीनाशक घ्या, त्यानंतर तुम्ही एक कराटे घ्यायचे मित्रांनो। कराटे घ्यायसाठी तुमच्या ज्या कांदा लागवड केल्यानंतर तुम्हाला काय होतं, त्याच्यामध्ये खोडवा जी आळी असते मित्रांनो, तुम्हाला जी एकदम कांद्याची जी गाभ्यामध्ये आळी असते मित्रांनो ती तुमची आळी कंट्रोल आहे मित्रांनो। दुसरं 3 नंबर तुम्हाला टॉनिक घ्यायचे, कोणतंही एक टॉनिक घ्यायचे, त्याने तुमचं काय होईल मित्रांनो, तुमची काळोखी तुमची ग्रोथ आहे मित्रांनो, कांद्याची भरपूर ग्रोथ होईल। त्यानंतर पुढचं बघितलं तुम्हाला काय करायचं, ठिबकवर जरी कांदा करत असताना मित्रांनो तुम्ही जी खाली कांदा तुम्हाला करायचा नाही, ठीक आहे, तुम्ही बघू शकता इथं आपला पेस मोकळा आहे मित्रांनो, ह्या पेसमध्ये तुम्हाला कांदा लागवड करायची नाही। तुम्हाला काय करायचं आहे, वरती जेवढा तुमचं बघलेलं कांदा दाबायचा मित्रांनो। मी एक प्लॉट बघितला तर त्या शेतकऱ्यांनी काय केलं आहे, पूर्णपणे खाली कांदा लावला आहे, पूर्ण हा सरीमध्ये पण मोकळ्या सरी पण कांदा लावला आहे, त्यांनी काय होतं, तुम्हाला कृपया ज्या तुम्ही लेबर लावता लेबरला कृपया तुम्हाला ताण होतो, त्यानंतर तुम्हाला फवारणी करायला ताण होतो, नंतर तुम्हाला खत टाकायला पण ताण होतो मित्रांनो, तुम्हाला चालता येत नाही। आणि तुमचं जर बघितलं तर खाली जर तुम्ही वरतीच जर बगलला वरती जर तुम्ही कांदा जर पोहोचला चांगलं संगमन केलं, तुमचा खालच्या 2-4 गोण्याचा तुमची बराबरी करू शकते मित्रांनो। त्यामुळे तुम्हाला खाली जेवढा कांदा कमी लावतो तेवढा कमी लावायचा आहे, वरती जास्तीत जास्त कांदा लावायचा आहे, जास्ती म्हणजे एकदम सुटसुटीत मोकळा कांदा लावायचा आणि उत्पन्न जास्त काढण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो। तुम्ही जे खत टाकता मित्रांनो, ठीक आहे, तुम्ही खत टाकताना जो तुम्ही बेसल डोस टाकला आहे मित्रांनो, तर बेसल डोस तुम्ही कशा पद्धतीने टाकला आहे तर मित्रांनो टाकला पाहिजे होता, कारण की मित्रांनो तुम्ही जी मातीमध्ये फर्स्ट टाइम तुम्ही बेसल डोस टाकता त्यामुळे तुम्हाला बेडवरती टाकायचं नसतो मित्रांनो। तुम्ही मातीमध्ये मिसळून जर तुम्ही बेसल डोस टाकला असता तर पूर्ण तो बेडमध्ये बेसल डोस झाला असता आणि त्यानंतर तुमची कांद्याची प्रत्येक कांद्यापर्यंत पोहोचला असता। आता मित्रांनो तिसरं पाणी जर बघितलं मित्रांनो, तुमचं जे ठिबकचा जर बघितलं असतं त्या ठिबकला सगळा सारखा दाब द्यावा मित्रांनो। जर तुमचा उतरता असेल तर कमी दाब दिला
तुमचं जास्त खाली पाणी साचतं, वरती कमी तुमचं पाणी होतं. आता माझं काय झालं आहे, थोडंसं खाली जास्त पाणी साचलं आहे, वरती थोडंसं कमी साचलं, कारण की माझा सिंगल फेज बोर असल्यामुळे पाण्याचा व्यवस्थित दाब बसत नाही. तर दाब व्यवस्थित करावा, कारण जेणेकरून तुमचं काय होतं, खाली जास्त ग्रोथ होती कांद्याची खाल्ल्या साईडनी आणि हा उतार चढा साईडनी तुमची कमी ग्रोथ होती मित्रांनो. तर मित्रांनो, आणि तुमच्या कांद्याचं जर नियोजन जर बघितलं का, तर बेडचं जर बघितलं तर बेडला किती दिवसातून पाणी लागतं मित्रांनो, ठीक आहे. तर बेडला कमीत कमी तुम्हाला 8 ते 10 दिवसाला तुम्हाला पाणी देणं गरजेचं आहे मित्रांनो. जर तुमची चांगली जमीन असेल तर ठीक आहे, तुम्हाला 12 ते 8 दिवस ठीक आहे, पण जर तुमची तांबट जमीन असेल तुम्हाला 7 ते 8 दिवसामध्ये तुम्हाला पाणी देणं गरजेचं आहे मित्रांनो. आता एकच फवारणी घेतली, तुम्ही बघू शकता कांदा सगळा पूर्ण हिरवागार आहे, ज्या कोणतीही थ्रिप्स नाही, मावा नाही, किरकुडा नाही आहे, कोणतीही बुरशी पण नाही आणि कोणती मर पण झालेली नाही, एकसुद्धा याची मर झालेली नाही. एकदम सक्सेसफुली कांदा हा सेट झालेला आहे मित्रांनो. तुम्हाला फक्त काळजी कोणती घ्यायची की तुम्ही जे पाण्याचं नियोजन करताय, पाण्याचं नियोजन करताना तुम्ही जी काळजी घेताय तर त्यात 2 लाईन टाका. जर तुम्ही 1 लाईन टाका असेल तुम्ही 20 mm टाका. 20 mm टाकलं तरी पण तुम्हाला हा प्रॉब्लेम होऊ शकतो मित्रांनो. माथ्यावरती तुमचा कांदा चांगला आणि खाली वाईट. तर ठीक आहे, इथं बघितलं तुम्ही, इथं फक्त बरोबर 2 लाईन टाकल्या, तर एक इकडे पण पाणी जातं, इकडे पण जाते. माथ्यावरती सगळा आपला सगळा कांदा सारखा आहे, माथ्यावरतीचा आणि साईडनी पण. आणि मित्रांनो, तुम्हाला जर भेसळ डोस जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा मी कोणता टाकला हे तुम्हाला जर माहिती करून घ्यायची असेल मित्रांनो, तर कमेंटमध्ये तुमचं गावाचं नाव आणि तुमचा नंबर टाका मित्रांनो. तुमचं 100% तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती पोहोचून जाईल मित्रांनो. आणि जर तुम्हाला कांदा लागवड विषयी तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल, संपूर्ण ज्ञान संपूर्ण जर माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल आणि तुमचा सक्सेसफुली कांदा तुमचा प्लॉट तुम्हाला काढत असेल तर फ्रीमध्ये मित्रांनो आपण 1 रुपये कोणत्याही यूट्यूबरसारखं कोणत्या सरकार आपलं कोणत्याही एक कन्सल्टिंगसारखं आपण काही करणार नाही मित्रांनो. सगळ्यांना शेतकऱ्यांना फ्री कन्सल्टिंग आपण देणार आहे मित्रांनो. जर कोणाला कांदा लागवड किंवा भाजीपाला व्हेजिटेबलमध्ये असेल, तुम्हाला बुक करायचं असेल प्लॉट, तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर मित्रांनो फक्त व्हॉट्सअप नंबर आहे आपला इथं. तर इथं बुक प्लॉट किंवा आपला तुमचं नाव किंवा गाव टाका किंवा तुमचं काही तुमची माहिती, तुम्हाला जसा तुमचा टोमॅटोचा प्लॉट असेल, तुमचा कांद्याचा प्लॉट असेल, तुमचा कशाचा प्लॉट असेल, तुम्हाला तर त्या टोमॅटो बुक किंवा कांदा बुक असं तुम्हाला काहीतरी करायचं आहे मित्रांनो. तुमचं काही केलं तर तुम्हाला आम्हाला समजून जाईल. फक्त तुम्हाला जसं तुमच्या हिशोबाने तुम्हाला टाईप करता येईल, तसं तुम्हाला सांगता येईल, तसं तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला आम्ही पूर्ण प्रयत्न करू की तुम्हाला तुमचा चांगला भाव भेटेल. तुमचा 1ही रुपया तुमच्याकडून घेतला जाणार नाही. तुमचा फ्री कॉस्टमध्ये तुम्हाला तुमचा प्लॉट एकदम चांगला पद्धतीने काढून दिला जाईल. प्लस तुम्हाला व्यापारी जर असेल, तुमचा जर टरबूजाचा बाग असेल किंवा टोमॅटोचा बाग असेल किंवा कोणताही असेल, कांदा असेल, तुम्हाला एकदम चांगला व्यापारी, चांगला बाजारभाव भेटेल असे आम्ही प्रयत्न करू. चांगला व्यापारी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपले 10 गुंठेच कांदे आहे, पण एकदम 1 नंबर कांदा आहे. कोणताही असं मी आत्तापर्यंत 20 प्लॉट बघितले, 20 प्लॉट असा एकही प्लॉट नव्हता आपल्यासारखा. तर मित्रांनो, एवढंच बोलतो आपल्या व्हिडिओमध्ये आणि थांबण्याचा प्रयत्न करतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि सबस्क्राईब केल्याशिवाय कुणीही जायचं नाही मित्रांनो. शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप प्रत्येक शेतकऱ्यांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला बेसल डोस आणि पूर्ण माहिती पाहिजे असेल तर खाली नंबर आहे, नंबरवरती जा आणि व्हॉट्सअपला जाऊन मला बुक प्लॉट असं नाव टाईप करा. तुम्हाला 100% मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. जर काय याच्यामध्ये एच दिसलेला नसला